संपूर्ण पात्र लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आलेली आहे। तर उपमुख्यमंत्री यांच्याकडून घोषणा झालेली आहे। तर बघू शकता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। तर 15 तारखेला मतदान आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे 3000 रुपये आम्ही 14 तारखेला संपूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यावर पाठवणार आहोत। परंतु निवडणूक आयोगाचे काही निर्देश दिलेस तर 16 तारखेला निकाल लागल्यानंतर पैसे पाठवू। बघू शकता उपमुख्यमंत्री यांची घोषणा। तर यांनी आता संपूर्ण ज्याही पात्र लाडक्या बहिणी आहे त्या लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आलेली आहे। तर संक्रांतीच्या अगोदर म्हटलेलं होतं म्हणजे 14 तारखेपर्यंत, परंतु 14 तारखेला जर पैसे आले नाही, कारण की 15 तारखेला निवडणूक असल्यामुळे जर जे निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडून जर काही निर्देश लावण्यात आले तर तुम्हाला जो हप्ता आहे हा येणार नाही। तो हप्ता तुम्हाला 16 तारखेला येणार आणि घोषणा झालेली आहे। म्हणजे संपूर्ण जेवढेही पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर आता आनंदाची बातमी आहे। तर तुम्हाला तुमचे 3000 रुपये यामध्ये डिसेंबरचा महिना आणि जानेवारीचा महिना असे 2 महिन्याचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार। आणि यामध्ये ज्याही लाडक्या बहिणी आहे ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे तर त्या लाडक्या बहिणींना आता हे 2 हप्ते येणार का, याबद्दलचा संपूर्ण लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न निर्माण झालेला असेल। तर याबद्दलची अजूनपर्यंत कुठेही अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे की नोव्हेंबरचा हप्ता ज्याही लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा आलेला नाही आहे त्या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा जो हप्ता असणार आहे 3000 रुपये हा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार की नाही येणार। तर संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा। 16 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यावर तुमचे 2 हप्ते जमा केले जाणार। हप्ते जमा झाल्यानंतर त्याबद्दलची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट उपलब्ध होणार आणि नोव्हेंबरचा हप्ता न आलेल्या लाडक्या बहिणींना सुद्धा हे 2 हप्ते येणार की नाही येणार याबद्दलचा सुद्धा खुलासा होऊ शकतो। अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।